भारतामध्ये अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात, पण त्यातीलच एक खास सण म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पण या सणामागे अनेक अनोखी आणि रहस्यमयी तथ्ये देखील आहेत. चला तर जाणून घेऊया गुढीपाडव्याचे काही अमेझिंग फॅक्ट्स. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणूनच हा दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. गुढी म्हणजे विजय, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक. काही मान्यतेनुसार भगवान रामाने लंकेवर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी अयोध्यावासियांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली होती. महाराष्ट्रात हा सण शिवाजी महाराजांच्या विजयाचं प्रतीक म्हणूनही साजरा केला जातो. गुढीला उलटे ठेवण्यामागे अनेक समज आहेत. असे मानले जाते की गुढीमुळे घरात सुखसमृद्धी आणि चांगली ऊर्जा येते. पण काही ठिकाणी एखाद्या दुःखद घटनेनंतर ती उलटी लावण्याचीही परंपरा आहे. सातवाहन राजवंश आणि चोल साम्राज्याचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. शालिवाहन शकाचा अर्थातच हिंदू पंचांगाचा पहिला दिवसही याच दिवशी सुरू होतो. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचा संकेत देतो, म्हणून निसर्गही नव्या रंगात नटतो. महाराष्ट्रात याला गुढीपाडवा म्हणतात, तर गोवा आणि कर्नाटकामध्ये चवत्सर पाडवू किंवा युगादी असेही म्हणतात. गोड आणि तिखट चव हे जीवनातील सुखदुःखाचे प्रतीक मानले जाते. कडुलिंब आरोग्यासाठीही फायदेशीर असतो आणि वर्षभर आजारांपासून संरक्षण करतो. म्हणूनच काही ठिकाणी गोड तिखट कडुलिंबाची चटणी खाण्याचीही प्रथा आहे. हा दिवस नव्या सुरुवातीसाठी शुभ मानला जातो. म्हणून लोक सोनं, घर किंवा गाडी खरेदी करतात. या दिवशी घेतलेली वस्तू वर्षभर आनंद आणि समृद्धी आणते असे मानले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला यातील कुठला फॅक्ट सर्वात जास्त आवडला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायला विसरू नका.